जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन। मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा नाशिकमध्ये जल्लोष, शिवसेनेच्या वतीनं कुसुमाग्रज स्मारकाच्या बाहेर आनंदोत्सव, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे भरवत आनंदोत्सव केला साजरा। ओबीसी नेते श्रावण देवरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात, फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणी पोलिसांची कारवाई, संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात। इराणच्या तेहरानमध्ये सार्वजनिक नमाज पठण, आयतुल्ला खोमेनी यांनी साधला इराणच्या नागरिकांशी संवाद, सर्व इराणवासियांना एकत्र राहण्याचं केलं आवाहन। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपची जोरदार बॅनरबाजी, शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा मराठा सरदार असा उल्लेख, तर भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ नावानं बॅनर्स। अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, पायाला गोळी लागल्यानं गोविंदावर रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। मुंबईतील कवठेखाडी रस्त्यावर अभिनेते सदाशिव अमरापूरकरांचं नाव आमदार भारती लव्हेकरांच्या हस्ते कोनशिलेचं झालं उद्घाटन। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समोर दिव्यांगांचं आंदोलन, 3 दिवसांपासून पालिका मुख्यालयाच्या समोर आंदोलन, प्रशासनाच्या वतीनं अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप। केंद्र सरकार खाद्यतेल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार, केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांची तरतूद, तर शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी योजना। किल्ले रायगडाची युनेस्को पथकाकडून पाहणी, जागतिक वारसा यादीमध्ये समावेशासाठी रायगडला नामांकन, शिष्टमंडळाचा स्थानिक प्रतिनिधी, गावकऱ्यांशी संवाद। सांगलीतील मिरज विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार, तर जागा न मिळाल्यास वेगळा निर्णय घेण्याचा दिला इशारा। देशातील सर्वात मोठ्या मालेगाव कृषी महाविद्यालयाचा आज लोकार्पण, 600 एकर जागेवरील भव्य महाविद्यालयाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन। अजित पवार यांच्याकडनं पुन्हा बारामतीमधून न लढण्याचे संकेत, बारामतीमध्ये जो उमेदवार देईन त्याला मी समजून निवडून द्या, कार्यकर्त्यांना अजितदादांच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं कार्यक्रम स्थळाची पाहणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।